मोकाट जनावरांचा पुन्हा धुडगूस, दुचाकीस्वार सेवानिवृत्त शिक्षक गंभीर जखमी। कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील गौतम बँकेसमोर मोकाट जनावरांच्या कळपाने दुचाकीस्वार दत्तू कांबळे नामक सेवानिवृत्त शिक्षक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहे। ही घटना आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। जखमी कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार दत्तू कांबळे हे आपल्या दुचाकीवरून धारणगाव रोडने जात असताना गौतम बँकेसमोर रस्त्यावर असलेल्या मोकाट जनावरांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या धडकेत ते गंभीर जखमी झाले। गेल्या काही दिवसांपूर्वीच मोकाट डुकराच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी झाल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सध्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे बसलेली किंवा फिरताना दिसून येतात। त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। तर 10-12 गाया गेल्या होत्या पहिल्यांदा। तर त्याच्यानंतर मागून एक गाय आली। त्या गायीने त्या मोटरसायकलचा माणूस तसंच चालला होता साईडनी आणि त्या गायीने त्याला ते असं लोटलं, हुंदडलं। त्याच्यामुळे ते जागेच पडले आणि पडल्यानंतर ते एकदम बेशुद्ध अवस्थेत पडले। ते उठलेच नाही लवकर। मग नंतर सरळ लोक जमा झाले आणि त्यांनी उचलून फडक्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले। केला पाहिजे ते मोकळ्याने सोडलं पाहिजे, सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे नाही का असं। प्रशासनाकडे हे सर्वांनी म्हणजे नोंद केली पाहिजे आणि त्यांना आळा घातला पाहिजे, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे असं काही होणार नाही। माझे वडील संध्याकाळी गावातून घरी पोहोचत असताना धारणगाव रोडने जाताना त्यांना एक मोकाट जनावर गाडीला आडवं गेलं आणि त्यामुळे त्या गाडीवरून पडल्याने त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि पडक्या हॉस्पिटलला आता ॲडमिट केलेलं आहे। तर माझी अशी अपेक्षा आहे की मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा। ते नाव पंडित वक्ते आहे। माझे शेजारचे दत्तू म्हातारबा कांबळे सर हे जे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे 1 तासापूर्वी धारणगाव रोडने जात असताना डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या समोर मोकाट जनावरांनी चा कळप आला 5-25 गायांचा। त्यापुढे पळत होत्या। मागून एक गाय शेवटची राहिली, तिने यांच्या गाडीला आडवी आली, हे पडले। यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टर फडके यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार चालू आहे। तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, तहसीलदारांनी करावा आणि आमच्या साईनगरमध्ये सुद्धा रोज 25 ते 30 गायी रोज रात्री येऊन बसत्या। रस्ता जाम होऊन जातो। त्या गाया जर हुसकायला गेलं तर त्याच्यात मोठमोठे जनावर आहे म्हणजे गोरे असे ते वळू आहे, तर ते वळू मग मारायचं हे करतात। मागं एकदा इलेक्ट्रिक बोर्डाचं त्यांनी पोल पाडायचा प्रयत्न केला, इतकी मारामारी केली त्यांनी जोरात, तर ते स्टे तुटला त्या पोलचा इलेक्ट्रिकचा। त्यावेळेस बी आमच्या तिकडे शॉर्ट सर्किट झालं। तरी वेळोवेळी प्रशासनाने काळजी घ्यावी, कमीत कमी मोकाट जनावरांची तरी काळजी घेतली पाहिजे। कुत्रे डुकरं हे तर आहेच। आता मागच्याच 15 दिवसापूर्वी एक नगरच्या भागातले एक आपले मोबाईल रिपेअरिंगचे कंपनीचे एक सर्वार होते, त्यांचा बी ॲक्सिडेंट झाला। डुकर आडवा आल्यामुळं अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ त्यांना बी जीव गमावा लागला। तरी अशा प्रकारचे वर्षातून 4-5 वेळेस, आठवड्यातून 4-5 तरी ॲक्सिडेंट या जनावरांमुळे होऊ राहिलेले। तरी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी ही नम्र विनंती।